युद्धाच्या नावाखाली बुलडाण्यात गॅसचा काळाबाजार, नागरिकांचा संताप। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची झळ आता थेट बुलडाणेकरांच्या चुलीपर्यंत पोहोचली आहे। मात्र ही टंचाई खरोखरच जागतिक आहे की स्थानिक गॅस एजन्सीने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई, असा सवाल आता उपस्थित होत आहे। बुलडाणा शहरात घरगुती गॅससाठी नागरिकांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागत असून एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे। इराण अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून गॅस आयातीत अडचणी येत आहेत हे वास्तव आहे। मात्र बुलडाण्यात ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे ती तांत्रिक अडचणींमुळे। अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की गॅस बुकिंग केल्यानंतरही 4 ते 5 दिवस ओटीपी येत नाही। तांत्रिक यंत्रणा कोलमडल्याचे कारण सांगून एजन्सी हातवर करत आहे। टंचाईचे खापर जागतिक युद्धावर फोडले जात असताना स्थानिक स्तरावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र आहे। धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना सिलेंडर मिळण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात सबसिडी जमा होत आहे। सिलेंडर ग्राहकापर्यंत पोहोचलाच नाही तर सबसिडी कशी आली, यावरून गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। रमजानचा महिना आणि सणासुदीचे दिवस असतानाही बुलडाण्यातील एचपी गॅस एजन्सीसमोर पहाटे 2 वाजेपासून महिला पुरुषांच्या रांगा लागत आहेत। पहाटे 5 वाजता आलो तरी नंबर 200च्या पुढे असतो, अशी हतबलता नागरिक व्यक्त करत आहेत। गॅस पुरवठा निम्म्यावर आल्याचे सांगितले जात असले तरी उपलब्ध साठा नक्की कोणाला दिला जातोय, असा प्रश्न विचारला जात आहे। एकीकडे तांत्रिक बिघाड आणि दुसरीकडे एजन्सीचे ढिसाळ नियोजन, यामुळे सामान्य बुलडाणेकर भरडला जात आहे। प्रशासकीय अधिकारी या कथित टंचाईच्या नावाखाली होणाऱ्या काळ्याबाजाराची चौकशी करणार का, आणि जिल्हाधिकारी यावर काय ठोस पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। नमस्कार, मी आज सकाळी 6:15 वाजता लाईन मध्ये लागलेलो आहे। परंतु इथे आलो असता मला असं लक्षात आलं की मी माझं गॅस सिलेंडर 11 मार्चला बुक केलेलं होतं। परंतु 11 मार्चला बुक केल्यानंतर काही दिवसामध्ये मला नेता आलं नाही, त्यामुळे मी आज नेण्यासाठी आलो असता मी ज्यावेळेस मेसेज चेक केला त्यावेळेस मला डायरेक्टच इथे या मेसेजवर तुम्ही बघताय की मला इथे कॅश मेमो नंबर आलेला आहे डायरेक्ट। मग माझ्या असं लक्षात आलं की माझा गॅस हा ऍक्च्युली माझ्या नावावर कोणाला तरी दिला गेलेला आहे आणि 16 मार्चला माझ्या खात्यामध्ये 4 रुपये 21 पैसे सबसिडी सुद्धा जमा झालेली आहे। आणि मला हे आज समजलं ज्यावेळेस मी ते आलो आणि मी ज्यावेळेस मेसेज पाहिला, मी त्यांना विचारायकरता गेलो की बा तुम्ही माझ्या नावावर कोणाला तरी गॅस दिला असेल, तर त्यांनी मला उद्धट सारखं उत्तर दिलं की तुम्ही रांगेत उभे राहा, आम्ही तुम्हाला गॅस देण्यास तयार आहोत। परंतु मी त्यांना ज्यावेळेस विचारायला गेलं की तुम्ही हा कुठेतरी काळा बाजार करताय असं माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण की मी गॅस न नेता माझ्या खात्यामध्ये 4 रुपये 21 पैसे सबसिडी 16 मार्चला जमा झाली कशी, कारण की आज 19 मार्च आहे आणि आज मी गॅस नेण्याकरता आलेलो आहे, तर गॅस न्यायच्या आधीवरच सबसिडी खात्यामध्ये जमा झाली। त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी काळा बाजार या एजन्सीच्या मार्फत सुरू आहे। तर त्याची सखोल माझा गॅस या रांगेमध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांचा हा प्रॉब्लेम आहे। माझं स्पष्ट मत आहे की माननीय कलेक्टर साहेबांनी याविषयी सविस्तर चौकशी लावावी आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा। धन्यवाद। रमजान महीना शुरू है और सभी लोग यहाँ पे ज्यादा परेशान हैं, और परेशानी का सबब ये बन रहा है कि कुछ लोग यहाँ पे 2 बजे रात से नंबर लगा रहे हैं। एलपीजी जो गैस है एचपी का, ये एचपी का गैस है नहीं कि सभी लोगों को जल्द से जल्द मिलना चाहिए, और वो भी घर पहुंच, क्योंकि इंडियन गैस एजेंसी वाले अच्छी सर्विस दे रहे हैं, वो घर पहुंच गैस दे रहे हैं। और यहाँ पे लोग काम धंधे छोड़कर सभी लोग यहाँ पर रात के 2-2 बजे नंबर लगा रहे हैं। उनको ओटीपी का मसला एक आ रहा, सरकार को ये जवाब देना पड़ेगा कि ओटीपी क्यों नहीं आ रहा। लोग 4 दिन के बाद ओटीपी आ रहा, कभी मैसेज आने, इनके मोबाइल भी स्विच ऑफ हो जा रहे। वो बोल रहे सुबह 4 बजे से मैसेज करो। अब मैसेज कब तक करेगा इंसान उनको, जब मैसेज मैं अभी कम से कम नमाज पढ़ के आया, मैं फजर पढ़ के आया तो मेरा 237वां नंबर लगा, और एक भैया को बोले हमने तो उनका नंबर कम से कम 2 बजे रात से था तो पहले नंबर पे आया वो। अभी लोग काम धंधे छोड़कर सिलेंडर मिलता आखिरी में, लेकिन कभी कभी इससे पहले तो वो शॉर्टेज आया इनका 70 सिलेंडर, कभी 200, कभी ऐसा बोल रहे थे। 2-2 बजे रात तक लोग नंबर लगाए, सुबह 2-4 बजे तक भी नंबर नहीं आया। कुछ लोग यहाँ से वापस जा रहे क्योंकि उनके सभी लोगों के पास मैसेज है, ज्यादा कोई एजेंसी वाले बोल रहे हैं हम कोटा पूरा कर रहे बोले, लेकिन आप लाइन में लगाओ नंबर। अब लोग लाइन में नंबर लगा रहे, फिर यहाँ पे कभी कभी झगड़े लफड़े भी हो जा रहे। क्या करना है इंसान ने, फिर इनका काम है ना करके देना सब सही सर्विस बराबर। जैसे इंडियन गैस एजेंसी वाले सर्विस दे रहे, वैसे एचपी वालों ने देना जरूरी है। लोगों की परेशानी देखना ना, लोगों ने कितनी लाइन में नंबर लगा रहे, इन सर्विस देना इनका। गेल्या 4 दिवसापासून मी सिलेंडरसाठी परेशान असून मी यापूर्वी 4 दिवसापूर्वी आलो असताना मी ऑनलाईन बुकिंग केली होती, परंतु बुकिंग केल्यानंतर त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी ओटीपी मागितला।
माझ्या मोबाईलला OTP न आल्यामुळे मी पुनश्च यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी KYC करण्यास कळवले. सिलेंडर हे माझ्या मिसेसच्या नावावर असल्यामुळे तिला आणावं लागलं. त्यानंतर ते KYC झाल्यानंतर त्यानंतर OTP आला आणि आज मी सकाळी 5 वाजता आलो तरी माझा 123वा नंबर आहे. तरी माझ्या अगोदर लोक आज 4 वाजेपासून उभे आहेत. तरी यापूर्वी असं सिलेंडरसाठी कधी त्रास झाला नाही. या 7-8 दिवसापूर्वी खूप त्रास होत आहे. आज हा आमचा 4था दिवस आहे. आम्ही इथे लाईनीत लागलेलो आहे आणि रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय. सतत तीच गोष्ट अशी चालू आहे. मग आम्हाला असं माहिती पाहिजे ना नेमकं किती पुरवठा येतोय आणि किती वाटप होतोय वगैरे. ते बोलते 400-500 रोजचा असा पुरवठा येतोय. मग तो 400-500 लोक लाईनीत जर तुम्ही मोजले तर हे पूर्ण 400-500 लोक असतील असं नाहीये. आणि जेवढे लोक इथे येत आहेत तुम्ही त्यांना एक पावती वाटप करा. जसं तुम्ही घरी जर येत आहे तर तुमच्याकडे पावती मिळते तुम्हाला गॅस सिलेंडरची बुकिंगची वगैरे, तर तुम्ही ती पावती वाटप करा. मग तेवढेच लोक उभे राहतील, बाकीचे लोक परत जातील ना. उगीच लोकांच्या अवकाळा तुम्ही करू नका. आता म्हणजे सणासुदीचा दिवस आहे, अंगाला पाणी याची बोलायची वेळ नाहीये ही. पण अंगाला पाणी नाही, काय नाही, चहा बगर पाण्याचं नाश्त्याचं आम्ही इथे रात्रीचं येऊन उभं राहतोय. 4 वाजल्यापासून आम्ही इथे दिवस काढतोय. 3रा दिवस आमचा इथे निघायला लागलाय एजन्सीच्या बाहेर. आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमचे लाडके आमदार संजूबाई गायकवाड यांनी येऊन इथे बघावे आणि ही जेवढी जनता इथे उभी आहे त्यांना त्यांना सर्वांना सिलेंडर देण्यात यावे आणि आम्हाला विश्वास आहे की हे काम तेच करतील. तर ही माझी बातमी त्यांच्यापर्यंत जावे, कारण की ते खंबीरपणे कोणाच्याही पाठीशी उभे राहते. असं यांनी या जनतेच्या बी पाठीमागे उभे राहा हा आमचा विश्वास आहे.